स्वागत आहे तुमचं आपल्या या नव्या सदरामध्ये स्पर्धा परीक्षेची वाटचाल भाग 2 UPSCची नेमकी तोंड ओळख काय, फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा, वयोमर्यादा, शैक्षणिक अटी, ही सगळी माहिती आपण कालच्या भागात पाहिली। आज भाग क्रमांक 2 मध्ये आपण यातला एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, तो आहे इंडियन पॉलिटीचा भाग। इंडियन पॉलिटी अर्थात भारतीय राज्यघटना, तिचं स्वरूप, प्रारूप आणि तिचा विकास एकूण या सगळ्या अनुषंगाने इंडियन पॉलिटी हा भाग UPSCच्या सिलेबसमध्ये प्रीची परीक्षा अर्थात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेमध्ये GS2चा पेपर, ऑप्शनल घेतला तुम्ही जर ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स घेतला किंवा जर तुम्ही ऑप्शनल पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घेतला तर पुन्हा त्याच्यात हा भाग आहे। आणि हा भाग MPSCच्या सुद्धा GS2च्या पेपरमध्ये येतो। PSI STI असिस्टंट म्हणजे कुठलीही स्पर्धा परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर इंडियन पॉलिटी हा भाग तुम्हाला करावाच लागतो। हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून आपण ही सुरुवात इंडियन पॉलिटीपासून करत आहोत। भारतीय राज्यघटनेची निर्मिती तसे सगळेजण सांगतात की 26 नोव्हेंबर 1950ला घटनेचा लोकार्पण सोहळा झाला आणि 26 जानेवारी 1950 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली। आणि म्हणूनच जरी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालेलं असलं आणि तो स्वातंत्र्य दिवस असला तरी प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण 26 जानेवारी साजरा करतो। परंतु ही भारतीय घटना अशीच तयार झाली का? ही भारतीय राज्यघटना तयार होतानाचा नेमका त्याचा इतिहास काय आहे तो आपण समजून घेणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि हा इतिहास समजून घेताना आपल्याला असं लक्षात येतं की भारतीय घटना विकसित होत असताना ब्रिटिश राजवट आणि त्यांच्या काळातील जे एकूण कायदे आहेत या कायद्यांचा अत्यंत प्रभावी परिणाम या एकूण घटनेच्या विकासामध्ये झालेला आहे। जसं की साधारणतः आपल्याकडे 17व्या शतकाच्या प्रारंभी ब्रिटिश भारतात आले होते। 1757ला प्लासीची लढाई झाली आणि या लढाईनंतर ब्रिटिश सरकारच्या सत्तेची मुहूर्तमेढ भारतात रोवली गेली। सुरुवातीचा काही काळ हा जो सगळा ब्रिटिश सत्तेचा जो कारभार होता हा कारभार अर्थातच कंपनी सरकारकडे होता, ईस्ट इंडिया कंपनीकडे। परंतु ईस्ट इंडिया कंपनीने नंतरच्या काळामध्ये हा कारभार हा ब्रिटिश सरकारने स्वतःकडे घेतला होता। 1773ला रेग्युलेटिंग ॲक्ट हा अत्यंत महत्त्वाचा कायदा पारित झाला होता। या रेग्युलेटिंग ॲक्टमुळे भारतात एक नवी प्रशासन व्यवस्था उदयास आली होती। 1857चा जो उठाव झाला म्हणजे 1757 ते 1857 100 वर्षाचा काळ आहे। 1857च्या त्या उठावाच्या नंतर मात्र ईस्ट इंडिया कंपनीकडून असणारा कारभार हा ब्रिटिश गव्हर्नमेंटने स्वतःच्या हातात घेतला आणि तिथून त्यांचं कामकाज सुरू झालं। त्यानुसार 1833 आणि 1861ला काही म्हणजे खूप उठाव होत होते, लोक स्वातंत्र्याची मागणी करत होते, तेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंटला असं वाटलं की नाही आपण काही कायदे केले पाहिजेत किंवा काही सवलती ॲटलिस्ट दिल्यासारख्या तरी केल्या पाहिजेत। आणि यातनंच 2 महत्त्वाच्या कायद्यांचा उदय झाला होता। त्यातला एक 1833चा कायदा आणि दुसरा होता तो 1861चा कायदा। काय विशेष होतं या कायद्यांमध्ये तर या कायद्यांमुळे इथे प्रांतिक म्हणजे प्रांतांना काही अधिकार प्राप्त झाले होते प्रांतांना आणि त्यातही तसेच प्रांतिक विधिमंडळात काही बिनसरकारी सभासदांचा समावेश करण्यात आला होता। म्हणजे भारतीय लोकांना सत्ताधारी म्हणून किंवा भारतीय लोकांना एकूण शासन व्यवस्थेमध्ये चंचू प्रवेश मिळण्याची ही सुरुवात होती। याच काळात राष्ट्रीय चळवळीचा उदय झाला। राष्ट्रीय चळवळीचा उदय हा आपल्याकडे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात अर्थात 1857च्या नंतर झाला। त्याचाच एक परिणाम म्हणून 1885ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तयार झाली। हे विशेषत्वाने नमूद केले पाहिजे की भारतात जेवढे म्हणून राजकीय पक्ष उदयास आलेले आहेत हे सगळे राजकीय पक्ष अपवाद फक्त 2 पक्षांचा आहे याच्यामध्ये। त्यात एक कम्युनिस्ट पार्टी आणि दुसरी बहुजन समाज पार्टी। हे 2 पक्ष जर वगळले तर सर्वच्या सर्व पक्षांची गंगोत्री जमनोत्री ही काँग्रेस आहे। एवढंच नव्हे तर आजची असणारी भारतीय जनता पार्टी किंवा तेव्हाचा असणारा जनसंघ याचे सगळे जे संस्थापक सदस्य किंवा जे लोक आहेत हे
पूर्वाश्रमीचे काँग्रेसी आहेत आणि काँग्रेसमधून नंतर बाहेर पडून त्यांनी त्यांच्या वेगळ्या चळवळी, वेगळे पक्ष आणि वेगळे सवते सुभे तयार केलेले आहेत. 1885 साली काँग्रेस तयार झाली. काँग्रेस उभी राहण्याच्या पाठीमागची जी प्रयत्नशीलता होती ती सर ॲलन ह्यूमची होती. सर ॲलन ह्यूम हे टिळकांच्या होम रूल लीगच्या चळवळीलाही सहाय्यक होते आणि ॲलन ह्यूमच्या नंतर जी काही ही काँग्रेस तयार झाली यानंतर दर वर्षाला काँग्रेसची एक रीतसर अधिवेशन होत होतं. त्या अधिवेशनात वेगवेगळे ठराव पारित होत होते आणि या अधिवेशनांमधून वारंवार भारतीय स्वातंत्र्यासंबंधीचा उच्चार केला जात होता. 1892 साली इंडियन काउन्सिल ॲक्ट अंमलात आला आणि हा इंडियन काउन्सिल ॲक्ट याने विधिमंडळांना अधिक अधिकार दिले. म्हणजे सुरुवातीला 33 आणि 61चा कायदा 1833 आणि 61चा कायदा ज्याने चंचू प्रवेश झाला आणि 1892ला इंडियन काउन्सिल ॲक्ट ज्याच्यामुळे विधिमंडळांना अधिकार मिळाले. 20व्या शतकाच्या प्रारंभापासून ब्रिटिश सरकारच्या बद्दल भारतीयांच्या मनात असंतोष वाढत होता. 20व्या शतकाच्या प्रारंभीच भारतीय स्वातंत्र्याची काही बीजं रोवली जात होती आणि ब्रिटिशसुद्धा हा देश आपल्याला लवकरच सोडावा लागणार आहे यासाठी स्वतःची पूर्वतयारी, मानसिक तयारी, सर्व अर्थाने ती तयारी करत होते. 1906 साली एक 2 महत्त्वाच्या घटना या सगळ्या कालखंडातल्या आपल्या लक्षात आल्या पाहिजेत कारण ते कळलं तर पुढचं राजकारण कळेल आपल्याला. या काळामध्ये म्हणजे 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला महत्त्वाच्या 2 घटना घडलेल्या आहेत. यातली एक 1905 साली हिंदू महासभेचा उदय आणि 1906 साली मुस्लिम लीगचा उदय. मंडळी हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे की मुस्लिम लीगचा उदय होण्याच्या पाठीमागची कारणं जर एकूण शोधली तर त्यातलं एक महत्त्वाचं कारण सापडतं ते हिंदू महासभेचा उदय. कुठलीही घटना एव्हरी ॲक्शन हॅज अ इक्वल रिॲक्शन असं आपण म्हणतो की एक 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 क्रिया घडते आणि त्याला तितक्याच ताकदीची प्रतिक्रियासुद्धा असते. पण मुस्लिम लीगची निर्मिती ही नुसती प्रतिक्रिया म्हणता येणार नाही, ती सहज सुलभ प्रतिक्रिया नाही आहे तर ती कृत्रिम रीतीने दाखवलेली प्रतिक्रिया आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कदाचित आत्ता हे म्हणणं आपल्याला पटणार नाही, कदाचित या सुरुवातीच्या या भागामध्ये, पण हळूहळू जसजसा आपण राजकारणाचा पट समजून घेत जाऊ तसतसं आपल्याला हे कळेल की मी आत्ता जे म्हणते की हिंदू महासभेची निर्मिती आणि त्यानंतर मुस्लिम लीगची निर्मिती म्हणजे नेमकं काय आहे ते. या सोबतच 1906चं जेव्हा मुस्लिम लीग आली त्याच्यानंतर 1909ला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा ब्रिटिशांनी तयार केला. लॉर्ड मोर्ले आणि लॉर्ड मिंटो या दोघांच्या नावाने या कायद्याचा उद्घोष होतो. हा 1909चा कायदा. काय विशेष होतं या कायद्यामध्ये तर या कायद्याने ठरवून मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ आणि जास्तीचे अधिकार देण्याचा प्रयत्न केला. एका अर्थाने मुस्लिम समुदायाचे तुष्टीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे असं इतर लोकांनी या संबंधाने आवाज उठवला. पण हेच तर नेमकं ब्रिटिश गव्हर्नमेंटला पाहिजे होतं. यालाच आपण डिवाइड अँड रूल पॉलिसी असं म्हणतो. ही डिवाइड अँड रूल पॉलिसी हा जो शब्द रूढ झाला, फोडा आणि झोडाचे राजकारण हा जो शब्द रूढ झाला तो शब्द रूढ होण्याला कारण होता 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. यात पुढे 1914 ते 19च्या काळात पहिलं महायुद्ध झालं. 1914च्या काळातल्या या पहिल्या महायुद्धाने जगाने अपरिमित हानी अनुभवलेली होती. 19च्या नंतर असं ठरवलं गेलं की नाही, मग भारतातले लोक आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट यांच्यामध्येही याच काळात काही वाटाघाटी चालू होत्या, काही बोलणी चालू होती. यातूनच 1919चा मॉन्टेगू चेम्सफर्ड लॉर्ड मॉन्टेगू यांनी केलेला, म्हणून त्याला मॉन्टेगू चेम्सफर्ड असं म्हणतो आपण. मॉन्टेगू चेम्सफर्ड हा कायदा 1919ला अस्तित्वात आला. या कायद्याचं विशेष काय होतं तर प्रथमच काही अधिकार प्रांताकडे सोपवण्यात आले होते. म्हणजे जे कमी महत्त्वाचे विषय आहेत
ते प्रांताकडे सोपवण्यात आले होते आणि जे अधिक महत्त्वाचे विषय आहेत ते ब्रिटिश गव्हर्नमेंटने स्वतःकडे राखीव ठेवलेले होते. आपल्याला या 4 कायद्यांचा फार काळजीपूर्वक विचार करायचा आहे की त्यातला एक जो कायदा आहे तो रेग्युलेटिंग ॲक्ट जो 1773चा कायदा आहे, 1861, 1833 आणि 1861चे महत्त्वाचे सुधारणा कायदे, त्यानंतर 1892चा इंडियन काउन्सिल ॲक्ट आणि त्यानंतर 1909चा मोर्लेमेंटो सुधारणा कायदा ज्याने की मुस्लिमांना स्वतंत्र अधिकार दिले आणि 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा ज्याने प्रांतांना काही कमी महत्त्वाचे असेना पण ते अधिकार देऊ केले. हे टप्पे होते भारतीयांना स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टिकोनातूनची ही एक वाटचाल होती. 1909, 1919, 1935 आणि 1945 हे 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 जे वेगवेगळे कायदे आहेत 4 टप्पे आपल्या लक्षात राहिले पाहिजेत. आय रिपीट वन्स अगेन. 1909चा कायदा ज्याला आपण मोर्लेमेंटो सुधारणा कायदा म्हणतो, ज्याच्यात मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ. 1919चा कायदा ज्याच्यामध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, प्रांतांना स्वतंत्र अधिकार दिले गेले होते. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा कायदा झाला तो 1935चा कायदा. हां, पण तत्पूर्वी एक घटना आपल्या लक्षात असू दे. जेव्हा 1935चा कायदा येणार आहे त्याच्या आधी एक ऐतिहासिक घटना घडते. घटना अशी आहे की काँग्रेसमधलं जहाल युग संपून मवाळ युगाला एक सुरुवात झालेली आहे. अर्थात 1920 टिळक 1920ला जातात आणि त्यानंतर राजकारणामध्ये राजकीय पटलावर भारतीय राजकीय पटलावर गांधीजींचा उदय होतो. हा एक फार मोठा बदल होता. भारतीय राजकारणातली ही फार मोठी घडामोड समजली जाते की 1920च्या नंतरचं राजकारण हे काहीसं वेगळं राजकारण घडलेलं आहे. 1920लाच गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू झालं की आम्ही कुठल्याही प्रकारचं सहकार्य ब्रिटिश गव्हर्नमेंटला करणार नाही. जर ब्रिटिश गव्हर्नमेंट आमच्या मागण्या मान्य करत नसेल तर आम्ही सविनय कायदेभंगाची चळवळसुद्धा चालवू आणि आम्हाला त्यांना कुठल्याही प्रकारचा सहकार करायचा नाही. याला जनआंदोलनाचे स्वरूप पुढे प्राप्त झाले होते. 1929ला लाहोरच्या भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला होता 1929ला. तर 26 जानेवारी 1930ला सगळ्या देशभर लोकांच्या सभा भरून या ठरावाला मान्यता घेण्यात आली होती. आता 2 परत आकडेवारी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की 1920ला टिळक युगाचा अस्त, गांधी युगाचा उदय आणि त्याच वेळेला 1920ला गांधींनी सुरू केलेली असहकार आंदोलनाची चळवळ आहे. तर 1930ला गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी म्हणून लंडनला ब्रिटिश गव्हर्नमेंटने 3 गोलमेज परिषदा घेतल्या. या 3 गोलमेज परिषदा 1930ची परिषद, 31ची परिषद आणि 32ची परिषद, सलग 3 वर्ष 3 परिषदा घेतलेल्या आहेत. या 3ही परिषदांना ओळीने बॅरिस्टर गांधी उपस्थित राहिले होते. तर या 3 पैकी दुसऱ्या परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहिले होते. या परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित राहण्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की भारताचे प्रतिनिधी म्हणून ब्रिटिश गव्हर्नमेंट जरी गांधींना बोलवत असेल तरी गांधी हे पूर्ण भारताचे प्रतिनिधी आहेत हे म्हणणं मला मान्य नाही, असं स्पष्टपणे बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत ठणकावून सांगितलं. बाबासाहेब असं म्हणतात की भारतीय काँग्रेस ही भारतीय स्वातंत्र्याची चळवळ लढत आहे
परंतु आम्ही मात्र मानव मुक्तीची चळवळ लढत आहोत. फार मोठा शब्द आहे. आम्ही मानव मुक्तीची चळवळ लढत आहोत. आम्ही गुलामांचे गुलाम आहोत. म्हणजे जर काँग्रेसी असं मानत असतील की आम्ही ब्रिटिशांचे गुलाम आहोत, तर आम्ही ब्रिटिशांचे गुलाम असणाऱ्या या प्रस्थापित सवर्णांच्या गुलामीतली आहोत. त्यामुळे गुलामांच्या गुलामांची मानवमुक्तीची चळवळ आम्ही लढत आहोत. आणि भारतातल्या या मानवमुक्तीचा लढा लढणाऱ्या जे धर्म, रूढी, जात, परंपरा, उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ, वर्ण या सगळ्या भेदभावांनी चिरडलेले लोक आहेत, अशा लोकांच्या मुक्तीची लढाई लढणारे आम्ही या वर्गाचं प्रतिनिधित्व गांधी कदापि करू शकत नाहीत. कारण या वर्गाचे प्रश्न गांधींना अजिबातच माहीत नाहीत. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती आणि ती धारणा त्यांनी अत्यंत स्पष्टपणे गोलमेज परिषदेत मांडली. ती मांडण्यापाठीमागची काही कारणंही होती. म्हणजे हा विचार असाच इतक्या तडकाफडकी त्यांच्या मनात आला होता असं अजिबात नाही. ती मांडण्याच्या पाठीमागची महत्त्वाची धारणा की जेव्हा गांधीजींचं भजन, म्हणजे आपण सगळेजण जेव्हा भजन ऐकतो, ईश्वर जनतो तेने कहिये जे पीड पराई जाने रे, की ज्यांना दुसऱ्यांचं दुःख कळतं ते ईश्वराच्या भक्तीला पात्र असतात, ईश्वराच्या कृपेला पात्र असतात वगैरे वगैरे. तर मग हे जे आहेत जे सगळे अस्पृश्य लोक आहेत यांची पीडा, यांचं दुःख का कळत नसेल या सगळ्या देव, धर्म, भजन, परंपरा करणाऱ्या लोकांना, असं बाबासाहेबांना सातत्याने वाटत होतं. एकीकडे तर तुम्ही यांना हरिजन असा शब्द वापरता आणि सांगता की हरी म्हणजे ईश्वर आणि जन म्हणजे ही सगळी जनता, तर ही हरीची जनता आहे, ईश्वराला प्रिय असणारे लोक आहेत. मग ईश्वराला प्रिय असणारे जे लोक आहेत तेच नेमके मंदिरांमध्ये प्रवेश का करू शकत नाहीत, हा खरा सवाल त्या काळातला बाबासाहेबांचा होता. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की या सगळ्या अस्पृश्य वर्गाचे, या सगळ्या पीडित वर्गाचे प्रश्न गांधी मांडू शकत नाहीत. त्यामुळे गोलमेज परिषदेत आम्ही आमची भूमिका मांडणार आहोत. आणि यातनंच 1931ला ती भूमिका बाबासाहेबांनी मांडली. आणि त्या भूमिकेनंतर बाबासाहेब असं सातत्याने सांगत होते की कोणीतरी ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून यावं आणि हे सगळे प्रश्न समजून घ्यावे. यावरूनच पुढे एक मोठा गदारोळ झाला होता. हा गदारोळ आपण नक्की पाहणार आहोत. तो आहे पुणे कराराचा गदारोळ आणि अस्पृश्यांना मिळणारे स्वतंत्र मतदारसंघ, या मतदारसंघांच्या संबंधाने गांधींची भूमिका, त्यांचं उपोषण, त्यानंतर झालेला पुणे करार आणि या पुणे करारावरची अनेक लोकांची मतमतांतरं आपण पुढच्या भागात नक्की पाहूया. थँक्यू.